नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। रिपाई आठवले अकोला जिल्ह्याच्या वतीने गायरान अतिक्रमण धारकांच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। रिपाई आठवले अकोला जिल्ह्याच्या वतीने अतिक्रमण धारकांच्या न्याय हक्कासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर 5 ऑगस्ट रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील अवचार, रिपाई आठवलेचे प्रदेश सचिव सुमित वजाळे, जेपी सावंग, जिल्हा महासचिव यांनी केले। यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण व रिपब्लिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता आपण महाराष्ट्र सरकारचे या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांची आपण भेट घेतली। प्रामुख्याने या जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली की वरती मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि कोर्टामध्ये जे काही चाललंय ते यांना काही माहितीच नाही। कारण आपण सुरुवातीपासून तुम्हाला जातो की ज्या वेळेला उच्च न्यायालयाने सुमोटो काढला की महाराष्ट्रातल्या सगळ्या गायरान जमिनी ज्या आहेत त्या निष्कासित करा, त्याच्यानंतर आपण या अकोला जिल्ह्यामधली काही आपली मंडळी आहेत त्यामध्ये बाळासाहेब असतील 103 लोकांना घेऊन आणि कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल, सोलापूर असेल, अशा वेगवेगळ्या भागातल्या लोकांना घेऊन आपण एक जनहित याचिका होती त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केला त्या सुमोटोमध्ये। आणि आपण त्यावेळेला त्या न्यायालयाच्या जजेस जे होते त्यांना आपण समजावून सांगितलं, त्यांना आपली बाजू मांडली की ज्या ज्या लोकांचे अतिक्रमण आहेत त्यांच्या नावावरती पट्टे होणे गरजेचे आहे। आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांकडे पुरावे आहेत त्या लोकांनी ते पुरावे सादर करावे आणि सादर केल्याच्या नंतर त्यांच्या कागदपत्राची स्क्रुटिनी केली जाईल आणि ती केल्याच्या नंतर मग ते सरकार ठरवणार की त्यांचं अतिक्रमण नियमित करायचं की नाही करायचं। आम्ही त्यावेळेला आता कलेक्टरांना सांगितलं स्पष्टपणे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण आपले जे तहसीलदार आणि आपले जे खालचे अधिकारी आहेत हे सर्व जाऊन त्या ठिकाणी आमच्या गायरान धारकांना त्रास द्यायला लागलेले आणि हा त्रास कुठेतरी तो आमचा थांबला पाहिजे। आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सगळ्या तहसीलदारांकडे बोलवतो, रिपोर्ट मागतो आणि रिपोर्ट मागून नंतर मग आम्ही पुढच्या कामाला लागतो। या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना प्रामुख्याने एकच सांगायचं आहे की आपण ज्या ज्या तहसीलदार आहेत आपले ज्या ज्या विभागात त्या तहसीलदारांकडे जाऊन सुनील भाऊ आजपासूनच सुरुवात केली पाहिजे की आम्ही जे तुम्हाला कागदपत्र सादर केलेले आहेत हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे तर त्याची सुनावणी तुम्ही कधी लावू। जोपर्यंत त्याची सुनावणी लागत नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आमच्या जमिनीला कोणीही निष्कासित करायचं नाही। आपण फक्त शेत जमीनच नाही तर आपण घराच्या जमिनीच्या बाबतीत देखील आपण त्यांना सांगितलं। कारण अनेक तालुक्यांमध्ये शेताच्या व्यतिरिक्त गायरान जमिनीवरती सरकारी जमिनीवरती आपली लोक सुद्धा राहत आहेत। त्या जमिनी सुद्धा निष्कासित करण्याची जी कामं आहेत ती या सरकारकडून आणि त्या स्थानिक जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांकडून केलं जात आहे ते सुद्धा थांबवा म्हणून आपण त्यांना सांगितलं। आज सकाळी या ठिकाणी बंधू भेटले तर यांच्या गावचा यांनी प्रसंग सांगितला की कुणीतरी पैसे गाव जमा करतं आणि पैसे जमा केल्याच्या नंतर पोळा झाला की मग ह्यांच्या शेतावरती ते लोक नांगर फिरवतात आणि आलेलं पीक जे ते उद्ध्वस्त करायचं। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की अकोला जिल्ह्यामध्ये जसं आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो तसं जर या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये जर कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर संपूर्ण जिल्हा आपल्या जिथे उपस्थित आहे त्या सर्वांनी आपण त्याच्या मदतीला गेलं पाहिजे। हा जिल्हा त्या ठिकाणी जाऊन असंच जाऊन बसायचं की तुम्ही अतिक्रमण निष्कासित करू। कारण हे तुमचे 6 जिल्हे आहेत, हे तालुके आहेत, हे ज्या वेळेला हे संपूर्ण तालुके एक होणार त्यावेळेला ती मूठ बनेल। आणि असं जर एकेकाचं जर निष्कासित करत गेले तर मग हे सगळ्यांचंच निष्कासित करणार। तर आपल्याला जर आपल्या जमिनी जर निष्कासित करायच्या नसतील तर तेलारा तालुक्यामध्ये जर कोणाचं अतिक्रमण निष्कासित करत असतील तर सगळ्याच्या सगळ्या 7 तालुक्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपण सौर ऊर्जेच्या बाबतीत पण त्यांना आपण म्हटलं की सौर ऊर्जा कशाला पाहिजे आपण
तुम्हाला ज्या ठिकाणी सुनील भाऊंनी त्या ठिकाणी मांडलं, मला वाटतं तळेगाव गावाचं नाव आहे तेलारा तालुक्यामध्ये, आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्येच करतायत. आणि त्या बाबतीत आमचं महसूल मंत्र्यांशी देखील आठवले साहेबांचं पण बोलणं झालं, आमचं पण बोलणं झालं. तर महसूल मंत्र्यांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं की कुठल्याही जमिनीवरती आम्ही लोकांना पट्टे दिल्याशिवाय सौर ऊर्जा वगैरे कुठलाही प्रकल्प आणणार नाही. लेवलला काहीतरी चालू आहे. तर आज या मोर्चाच्या अनुषंगाने आपण या कलेक्टरांना सुद्धा सांगितलंय की जर तुम्ही आमची जर निष्कासित करायला चालू केली, जर आमच्या जमिनीवर सौर ऊर्जेचे प्रकल्प आणायला चालू केले, जर आमच्या जमिनीवरती जर कोणी बुलडोजर नांगर फिरवला, तर याद राखा रिपब्लिकन पक्षाशी तुमचा सामना आहे. आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की जेव्हा कुठे अतिक्रमण निष्कासित व्हायला लागतं तेव्हा जागे होऊ नका. आपलं कंटिन्युअस काम चालू पाहिजे. जे जे तालुकाध्यक्ष या ठिकाणी आहेत, आपण प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक गावामध्ये याद्या बनवा, तहसीलदारच्या संपर्कात राहा, तहसीलदारच्या रोज जाऊन टेबलवर बसा. तू सुनावण्या कधी लावतो असे पूर्णपणे त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की हायकोर्टाने सांगितलंय किंवा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की 14 एप्रिल 1990ची अतिक्रमणे जी आहेत ती तुम्ही नियमित करा. पण आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आता यांना सांगितलंय निवेदनामध्ये की 2011 पर्यंतच्या सगळ्या अतिक्रमण धारकांना नियमित करा. ही रिपब्लिकन पक्ष म्हणाल की आमचं 90 आहे, 90च्या नंतर आपलं आहे, तर त्यांचं काय करायचं. तर 1990च्या नंतर ज्यांची अतिक्रमणं आहेत ती नियमित करण्याबाबत देखील रिपब्लिकन पक्ष तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहणार आहे. त्या ठिकाणी आज आपण या कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जर आमच्या जमिनी निष्कासित केल्या तर रिपब्लिकन पक्ष आहे. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. परत जर वेळ आली तर आपण या ठिकाणी नाही बसायचं. परत जर अशी वेळ आली तर सरळ आपण सगळीच्या सगळी लोक जाऊन तिथे कलेक्टरला घ्यायला उतारायचं आहे ना. सगळ्यांची म्हणतं देणार नाही आमच्या हक्काची. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.